मयुरी नेहमी माझ्या आणि पंकिनच्या मध्ये येते. सगळे मलाच हॉट करा तुम्ही. यांची अशी भरवाभरवी चालू राहिली ना तर मी याची हंगरीच मरून जाणार आहे. मी ना आता यामिनी आंटीला सांगणार आहे, आता माझ्या हँड्स मध्ये काही नाही, जे काय करायचं ते तुलाच करायचं आणि ते पण क्विक क्विक, लवकर लवकर. नाहीतर मूर्ख आहेस का ग मिठू? त्या राजवीरचा त्याच्या मम्मावर आंधळा विश्वास आहे ना, म्हणून तेवढे तरी पैसे मिळत आहेत. तर त्याच्या बापाने, माझ्या नवऱ्याने माझ्या नावावर 1.5 दमडी सुद्धा ठेवली नाही. जे काय अलावन्सचे पैसे मिळत आहेत ना ते तेवढेच. हा राजवीर दुबईवरून आला आणि सगळी गडबड झाली. तिकडे असताना ना मला अफरातफरी करता यायची. आता काहीच कमाई होत नाही, पैसेच नाही मिळत आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी ना ते हात पसरावे लागतात त्याच्यासमोर. बेटा मला जरा पैसे देतोस का रे? बेटा ह्याच्यावर सही करतोस का रे? शी बाबा मला कंटाळा आला या सगळ्या गोष्टीचा. ओ माय गॉड, म्हणजे यामिनी आंटी स्वतःच गरीब आहे? नो नो, यामिनी आंटी माझं काही काम करू शकणार नाही. राजवीरला मिळवण्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागणार. अगं ताई, म्हणून तर सांगते ना तुला, सगळ्या अग्रीमेंट्स वरती राजवीरच्या सह्या लवकरात लवकर करून घे आणि सगळं स्वतःच्या नावावर करून घे. मग तुझी तिजोरी फुटेल इतके पैसे असतील तुझ्याकडे. तुला कोणाकडे हातही पसरावे लागणार नाहीत, उलट सगळे तुझ्याकडेच येतील पैसे मागायला. नाही मिठू, घाई करून नाही चालणार. आजवर मी जे काही केलंय ना ते हळूहळू केलंय, वेळ घेऊन. घाई करून आपण एकही चूक केली तर कळायच्या आधीच सगळं काही हातातून निसटून जाईल. हळूहळू राजवीरची तिजोरी रिकामी करायची. त्याला कळणार सुद्धा नाही. थोड्या वेळापूर्वी जे काही त्याचं होतं ना ते माझं कधी झालं? आणि सरफांच्या तिजोरीतला थेंब आणि थेंब म्हणजे एक मोठा समुद्र आहे. पण ताई, राजवीरला कळण्या अगोदर हा, नाहीतर सगळं कोरडं पडेल, दुष्काळ येईल. राजवीरला जर का कळलं ना की तो भारतात आल्यानंतर त्याच्यावर झालेले हल्ले हे दुबईला तू त्याला परत पाठवावंच म्हणून केले होते, तर ताई, कोणी ऐकलं का? नाही, पण भिंतींनाही कान असतात, त्यामुळे सावध राहा. राजवीरवर झालेल्या हल्ल्याचा विषय काढायचा नाही, कळलं? शेवटी जे मनात होतं ते मिस मयुरींच्या ओठांवर आलंच. फायनली हा प्रेमळ प्रवास मी मिस मयुरींना करायला लावलाच. आफ्टर ऑल राजवीर सराफ आहे मी. प्रेम केलं ते 24 कॅरेटच. येस, या मिस
ये भाऊसाहेब. तुझीच वाट बघत होतो. काय रे भाऊसाहेब, आज गालावर केवढी लाली दिसतीये तुझ्या. प्रेमात बिमात पडलास की काय? नाही सर, तसं काही नाही. सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगतो? अरे मलाही तुला काहीतरी सांगायचंय. आणि मला तुला जे सांगायचंय ना, ते ऐकल्यावर तू मला काही सांगण्याच्या मनस्थितीतच राहणार नाहीस. अरे बापरे, म्हणजे सरांना मी सांगायच्या अगोदरच कळलं की काय? हो हो हो, मला कळलंय. मोठं सिक्रेट कळलंय. आणि मला जे सिक्रेट कळलंय ते जर सिक्रेट मी तुला सांगितलं तर तोंडही दाखवणार नाहीस तुम्हाला. अरे हरल्यासारखं वाटेल तुला भाऊसाहेब. आणि हे सिक्रेट खरं तर खूप आधीपासूनच मला माहिती होतं. कोणतं सिक्रेट सर? मी तुला म्हणालो होतो ना, मिस मयुरींचं माझ्यावर प्रेम आहे. त्यांनी प्रेम स्वीकारलंय. अच्छा, हे अच्छा ते अच्छा ते तुला ऐकून आनंद नाही झाला? तुला वेगळं काही एक्सपेक्टेड होतं का? हो, नाही नाही जातो. भाऊसाहेब, विश्वास नाही बसत आहे ना तुझा? नाही नाही सर, असं काही नाही. मी असं कुठे म्हटलं? असं काहीच नाही. भाऊसाहेब, सर, आहे मी. इथून बोला ना. भाऊसाहेब, इकडे ये. अजून जवळ ये. अजून जवळ ये. सर, बोला सर, आहे मी, ऐकतोय. भाऊसाहेब, अजून जवळ ये. अजून I love you. सर, भाऊसाहेब, असं मी नाही, असं मिस मयुरी म्हणाल्यात मला. त्यांनी प्रेम स्वीकारलंय भाऊसाहेब. आता तू बघच रे भाऊसाहेब, मी आमची प्रेम कहाणी कशी फुलवतो ते. मनातलं प्रेम स्वीकारून मिस मयुरींनी सगळा खोटारडेपणा संपवलाय. आणि आता उरलंय ते फक्त प्रेम. पण सर, प्रेमात त्यांच्याकडून काही चूक झाली तर? प्रेम स्वीकारल्यानंतर झालेल्या चुका माफ. हा, पण अगोदरच्या चुकांना माफी नाही. हा, तू त्यांना विनवण्या करशील, तू त्यांना सांगशील की सर मी हे मुद्दामून नाही केलंय, पण ते तुझं नाही ऐकणार. ते तुला पोलिसांच्या ताब्यात देतील. आणि मग तेव्हा तुला आठवेल की ब्युटी म्हणत होती, नको मयू, नको नको सांगूयात आपण. मला माहितीये मिस मयुरी,
तुम्हाला तुम्ही बॉडीगार्ड असल्याचं सत्य मला सांगायचंय, पण ते ऑलरेडी मला माहितीये आणि मला ते माहितीये असं दाखवून मला तुमचा स्वाभिमान नाही दुखवायचा. तुम्ही बॉडीगार्ड म्हणून इथे नोकरी करत आहात हा तुमचा नाईलाज आहे. त्यामुळे तुमच्या समोर हे बोलून मला त्याची थट्टा नाही करायची. असंही ह्याचा फायदा मलाच होतोय, कारण तुमच्या ह्या डबल रोलमुळे तुम्ही ह्या ना त्या रूपात कायम माझ्या सोबत असता. हा भाऊसाहेब, तू पण काहीतरी सांगणार होतास ना? ते नाही, काय नाही. गुड. कसं सांगू काहीच कळत नाहीये. तुला काय सांगायचं होतं? तूच मिस मयुरी आहेस हेच ना? अहो मग सांगा ना मिस मयुरी, त्यात इतकं घाबरता कशाला? प्रेम इतकंही कमकुवत नसतं मिस मयुरी, ते समजून घेतं. आणि काहीही झालं तरी मी कायम तुमच्यावर प्रेम करत राहणार आहे. हा सर, काही बोललात का? नाही, काही नाही. मी बाहेर जातोय आता. आज मिस मयुरी आणि माझी पहिली डेट आहे. डेट? सर, हे कधी ठरलं? तुम्ही काही बोललात नाही, असं अचानक कसं? म्हणजे मी तुला का बोलायचं? आणि हे आत्ताच ठरलंय. डोंट वरी, येतील त्या डेटवर. तू माझं फक्त एक काम कर. हे मिस मयुरींसाठीचं गिफ्ट आहे. डेट साठीचं स्पेशल गिफ्ट. हे नेऊन त्यांना दे. मी मिस मयुरींनाच नेऊन देशील? घे. स्वप्नांच्या वाटेवरती सस्पेन्सचा फील आहे. थँक्यू. डेटवर बोलत सर, आम्ही डेटवर कशी काय करू? मला काहीच करू नये. असं कसं अचानक सांगितलं सरांनी? आता मी कधी जाणार, कधी मयुरी बनणार आणि कधी येणार आहे? सर पण ते गिफ्ट पण देऊन ठेवलं. बघू का काय गिफ्ट? नको, परत सरांनी बघितलं तर राहू दे, नंतरच बघते. मला रजिस्टर द्या. हॉट हॉट हॉट, सो मच हॉट. किती गरम होतं इकडे. इथे तर ऑलरेडी मी एवढी हॉट आहे, ते बाहेर किती गरम होतंय. हे लोक बाहेर एसी का नाही लावून घेत? सगळ्या रस्त्यावरती एसी लावून घ्यायला पाहिजे. कळत नाही या लोकांना. ए चोपी. येस मॅम. मला एवढं गरम होतंय आणि तुला हसायला काय झालं? सॉरी मॅम, काय काही नाही ना? मग मला वारा खा लवकर. पण मॅम एसी चालू आहे. मला वारा खा. कम ऑन. वारा कसा घालू? क्विक क्विक
पप्पी तो मॅनेजर आहेस ना तू आता? मग मॅनेजरची कामं करायला नको? ना ज्यूस हवाय की नको विचारायला नको तुला? सॉरी मॅम, मी करतो. क्विक क्विक. हो, मी बाहेर जातोय, कोणाला तरी सांगतो तुम्हाला ज्यूस आणून द्यायला. वेट. कुठे चाललास? मला राजवीर सरांनी अर्जंट काम सांगितलंय, त्यासाठीच जातो. ठीक आहे, पण ज्यूस सांग कोणाला तरी आणि पाठव कोणाला तरी वारा घालायला. गो गो. ओके, गो. झालं हा झालं. आता ना हे फक्त 30 मिनिटं ठेवा, पण फार वेळ काही बोलू नका, नाही तर अशा रिंकल्स येतील, मग छान नाही दिसणार तुम्ही. काय मेन्शन तुम्ही टेन्शन घेऊ नका. भाऊ येतो माझा. भाऊ दादा येतो माझा. दादा तू ये आता. दादा प्लीज दादा. हो बाहेर आहे. हा सॉरी हा, ते माझा भाऊ आला ना पटकन, मग ते सॉरी हा. ते हा आत्ताच तर लावलं ना, लगेच पकडतात. ते हे ना ह्याच्यासारखं असतं. ती आपली मेहंदी असते कशी, मेहंदी कशी अशी लावल्यावरती काढल्यानंतर मग त्याचा रंग चढतो, तसा वाला फेस पॅक आहे. तुम्ही काही काळजी करू नका, तुमचा चेहरा असा एकदम चंद्रासारखा दिसेल. हा छान दिसणार तुम्ही. चला काढा हे पटकन. झालं हा तुमचं, झालं. चला या उठा. नीट हेच तरी वाटतं ना. हो नाही, चेहरा असा लगेच धुवायचा नाही. तुम्ही पण चेहरा लगेच धुवू नका. तो 2 तासांनंतर मग चेहरा धुवा, नाहीतर मग ग्लो नाही येणार ना. तुम्ही पण ना. चला या तुम्ही, या उठा. तुम्ही उठा, या हा. तुम्ही दिसणार. हो घ्या तुमची बॅग घ्या आणि निघा. तुम्ही पौर्णिमेच्या चंद्रासारख्या दिसणार, एकदम अप्सरा दिसणार. या तुम्ही या. झालं हो तुमचं सगळं. काही नाही, छान दिसतं अप्सरा. हा बाय ताई, बाय अप्सरा, बाय दादा. चल दादा, त्यांचं झालंय. चल दादा. ए मयू, यात काय आहे ग? माझ्यासाठी काही गिफ्ट आणलंयस का? राजवीर सरांनी गिफ्ट दिलंय. बॉडीगार्ड साठी गिफ्ट? बॉडीगार्ड साठी नाही, मयुरीसाठी गिफ्ट दिलंय. ओ, म्हणजे तू त्यांना खरं काही सांगितलं नाहीसच. बघ, मी तुला हेच म्हणत होते. आता एवढे छान छान गिफ्ट देत आहेत, तर कशाला उगाच त्यांना खरं सांगून धक्का द्यायचा? मयू, तू आता घरी काय सांगणार आहेस? म्हणजे घरचे काहीतरी विचारतीलच ना. तू काय वेडी आहेस का? मी हे घरी नेणार नाहीये. मग कुठे ठेवणार? माळ्यावर ठेवशील का? नाहीतर एक काम कर, तू ना हे आपल्या पार्लर मध्येच ठेवून दे. ऐक, आपण आधी बघूया त्यात काय आहे ते आणि मग ठरवूया. असं म्हणते. हा मयू, मला काय वाटतं माहितीये का, याच्यामध्ये ना एक खूप मोठी गाडी असेल. ब्युटी, मग राजवीर सरांनी एक खूप मोठं घर दिलं असेल तुला यातून. मग मला आता दिसतंय ना आपल्याला कपड्यांचा बॉक्स आहे ते. मिस मयुरी, आज तुम्ही भेटायला येताय ना? काय मयू, तू पण ना. थांब, मीच बघते त्यांनी काय दिलंय ते. मिस मयुरी, तुम्ही आज भेटायला येताय ना? राजवीर सरांचा मेसेज आहे. हो. बघू मला काय म्हणतायत ते जिजू. ब्युटी, राजवीर सर ग. मिस मयुरी छान तयार होऊन वेळेत या. राजवीर सरांनी मयुरीला अशी एखादी छान भरभरीत साडीच दिली असेल. हा,
राजवीर सर तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका हो. तुम्ही दिलेल्या साडीवरती मी तिला अशी एकदम मॅचिंग ज्वेलरी देणार आहे. जर मॅचिंग गळ्यातले कानातले बिंदी असं एकदम नवरी करून पाठवणार मी. हो सर मी वेळेत येस सेंड. ब्युटी हे काय सरप्राईज दिलंय?